आणि चला आता निघालो आहे ऑफिसला. हे बघा असा रेडी झालो आहे, फ्रायडे वाईब्स. कॉलेजला चाललो आहे का? नाही नाही नाही, ऑफिसला चाललो आहे. कुठे गेला तो मुछुंदर? डब्बा भरला का रे बॅगेत? चला, चावी, ओवीची बॅग, माझी बॅग, आणि देवाच्या पाया पडायचं. आग लगा के दिलों को जला के करूँ मैं इशारा, शरारा शरारा. चलो, जगह पकड़ के रख दी. आज क्या है राहुल? फ्राइडे वाइब्स. हाँ, आज फ्राइडे, 2 दिन छुट्टी है. क्या 2 दिन छुट्टी आगे? अच्छा, वीकेंड है ना. हाँ वीकेंड है इसके लिए. रुटीन आपल्या आफ्टर लंच वॉकसाठी, आणि चाललंय लाईफ मस्त. फ्रायडे आहे आता, उद्या परवा सुट्टी, आणि त्याच्यानंतरचे 2 दिवस वर्क फ्रॉम होम. काय ग? काय झालं, भूक लागली का? ए मावडी, आपल्या नेहमीच्या ठिकाणी इथे जरा निवांत वाटते. ह्या गल्लीमध्ये आवाज नसतो कसला गाड्यांचा, काय नसतं, आणि थंडगार हवा चालू असते. हे बघा अशी झाडांची, तर बरं वाटतं रं. आणि आता मी चष्मा काढला ना पुसण्यासाठी, मागे जरा चष्मा पुसत होतो, तर मला लक्ष आलं, बोललो एकदा हे ना बोलूया. भले किती लोक बघतायत काय ते मला नाही माहिती, पण सगळ्यांना आपला रिव्ह्यू शेअर करूया. आता ही लेन्सकार्टचा माझा चष्मा आहे, हा लेन्सकार्टची फ्रेम आहे, आणि ती पण जॉन जेकब्सवाली येते ना, ती त्यांची एक्सपेन्सिव्ह असते, 5,000ची एक फ्रेम. तर ती बाय 1 गेट 1 होती ऑफर, तर ठीक आहे मला 5,000ला पडली. तर ती जॉन जेकबची फ्रेम आहे लेन्सकार्टची. फ्रेम वाईज सगळे चांगले, लेन्सकार्टचे चष्मे चांगले आहेत, पण लेन्सकार्टच्या ग्लास आहेत ना, ग्लास त्या अजिबात मला असं वर्थ वाटत नाही आहे. कारण ही ग्लास माझी ती बोलतात ना UV रेज प्रोटेक्शन आणि चांगल्यातली आहे, म्हणजे ग्लासच 2,200 रुपयाची आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा. तर ती आहे ना, त्या ग्लासवर आहे ना, तुम्हाला दिसत असेल की नाही आता मला माहीत नाही, नाही दिसणार कदाचित त्याच्यामध्ये. हे बघा, हे ते UV रेज प्रोटेक्शन दिसतं आहे ग्रीन ग्रीन, पण हे बघा हे थोडे डॉट डॉट दिसत आहेत ना असे, हे डॉट डॉट स्क्रॅचेस, म्हणजे अगदी काहीच महिन्यांमध्ये ना त्याच्यावर ते स्क्रॅचेस वगैरे आले, आणि त्याच्यावरची जी लेअर होती ना ती जरा आहे ना थोडी फाटल्यासारखी झाली आहे. आणि आहे ना प्रत्येकाच्या बाबतीत हेच रिव्ह्यू आहे. प्रशांत पण मला एकदा बोलवता, त्याचा पण लेन्सकार्टचाच आहे. मला वाटलं माझ्याचबद्दल झालं असेल बाबा, एखादी एक्सेप्शनल केस असेल, पण असं नाही आहे. तर लेन्सकार्टच्या ग्लासेस कदाचित ना एखाद्या स्वस्तातल्या किंवा बाहेरच्या दुकानातून लावून घ्या, चांगले असतात त्या पण ग्लासेस, स्वस्तातले असं नाही. आता मला चष्मा आहे ना जवळपास वयाच्या किती 9 वर्षापासून आहे, म्हणजे मला आता चष्मा आहे 25-26 वर्ष चष्मा मी घालतो आहे, पण म्हणून मी अनुभवाने सांगतो आहे लेन्सकार्टचा चष्मा चांगला आहे, पण ग्लासेस घेऊ नका. पण एक गोष्ट म्हणजे सांगताना तर त्यांनी ह्या ग्लासेस आहे ना स्मच प्रूफ, म्हणजे आपली वाफ वगैरे कसली बसणार नाही, रेन वॉटर प्रूफ म्हणजे पाणी वगैरे टिकणार नाही वगैरे असं सांगितलं होतं. आता स्क्रॅचेसच एवढे पडतात त्याच्यावर की पाणी वगैरे सगळं त्याला चिकटून राहतं, वाफ वगैरे लगेच पकडते. तर ॲक्च्युली जे जसं कोट करतात तसं नाही आहे. लेन्सकार्टच्या ग्लासेसबद्दल मला डिसअपॉइंटमेंट आहे. मी बाहेरचा चष्मा वापरायचो ना साधा आपला, चांगला असायचा माझा पण फायबर ग्लासवाला, पण ते मला अनुभव तो जरा जास्त चांगला. आता मी थोडे थिडके 30 वर्ष आले चष्मा वापरतो आहे जवळपास. तर माझा नंबर पण आधी 3.5 पावणे 4 होता, आत्ता तो कमी होऊन 3-3.25वर सेटल्ड झाला आहे. तर तुम्ही पण जर लेन्सकार्टचं बघत असाल तर ग्लासेस वगैरे घ्या. आता फर्स्ट टाईम जर आपल्याला एक्सपिरियन्स करायचा असेल तर घ्या, सेकंड टाईम तो डोंट गो फॉर लेन्सकार्ट ग्लासेस इन द सेन्स हे ऑप्टिकल ग्लासेस. तोडुनी गोकुळास बारे चाललास जारे, मथुरेचं दान पाऊ दे. तोडुनी नाळ काळजाची बांध घुंगराशी, सोडुनी गोकुळास बारे चाललास जारे, मथुरेचं दान पाऊ दे. बघा इथे पूजा आहे रेल्वे मजदूर संघाची, आणि तिथे गणपतीचा अष्टविनायका तुझा महिमा कसा गाणं लावलं आहे. तर मला त्याच्यावर माझं खूप फेवरेट गाणं आहे, ते नेहमी ऐकतो मी, मुद्दाम लावून लावून वर्षभर ऐकत असतो. तर ते किती गुणगान गाव, किती करावी महती,
बाई रांजण गावचा देव महागणपती, पुण्याईचं दान घ्यावं पदर पसा, पुण्याईचं दान घ्यावं पदर पसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. गणपती बाप्पा मोरया. गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा. हॅलो गाईज, तर आपल्याला मंडेपासून आता आपलं ऑफिस लोकेशन 31st फ्लोअरवरून 26ला येणार आहे, म्हणजे खाली जाणार आहे. तर आम्ही आलो आहे ऑफिस डेस्क वगैरे बघायला कसं काय आहे, एन्व्हायरमेंट इकडचं कसं सेटअप आहे. तर एकदम क्लास आहे इथलं ना, ओईसी सारखं वाटतं आहे. ते दाखव ना, हे चांगलं वाटतं कॅफेटेरिया वगैरे बसायला. आता ओईसी सारखं फील आलं इथे. हॉटस्टार ती येते तशी पण आली एकदम. ताजा खबर. इथे मीटिंग रूम्स वगैरे पण आहेत. मीटिंग रूम्स खूप आहेत इथे, कॉन्फरन्स वगैरे ना. चल ये या साईडला बघू. कसं वाटलं ऑफिसला? भेटूया 26व्या मंडेला. चला, तर आज प्रीतमचा फेअरवेल आहे, लास्ट डे फ्रॉम दिस कंपनी, आणि चाललाय आता तो नवीन ठिकाणी. 2 शब्द त्याच्याबद्दलच बोल. नाही सर्व ओव्हरऑल. प्रीतम अटेन्शन. काम करून चांगलं वाटतं, मजा आली काम करून, आणि एक्सपिरियन्स आले, खूप काही शिकायला मिळालं. आणि काय चांगलं नाही वाटलं? काय चांगलं नाही वाटलं सांगू नाही शकत. काय सांगू नाही शकत. समजून बस. आता घरी, आणि 26 फ्लोअरला आपलं डेस्क वगैरे बघून आलो. ॲक्च्युली जे डेस्क नंबर आलेत, म्हणजे वर्कस्टेशन नंबर आलेत 123, 127 वगैरे, ते जरा थोडं आहेत, चांगलेच आहेत. 26 फ्लोअर ऑलवेज बेटर दॅन दॅट 31st. पण जे डेस्क आहेत ते जरा थोडं कोपऱ्यात वाटले. पण बघूया मंडेला जाऊन सकाळी लाईटमध्ये. आता अनफॉर्च्युनेटली मी मंडेला ऑफिसला पण जाऊ शकणार नाही, कारण आपला पूजाचा डिलेवरीचा दिवस असू शकतो, आणि कदाचित हॉस्पिटल वगैरेमध्येच जावं लागेल आणि तिथेच अवेलेबल राहावं लागेल. तर मी ऑलरेडी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं. आता त्या दिवशी मग डायरेक्टली सुट्टी टाकावी लागेल जर जावं लागलं तर बघूया कोणती जागा मिळते बसायला, डेस्क वगैरे कसा मिळतो आहे. जर मला नाही मिळाला मनाप्रमाणे तर मी सरळ सांगणार आहे की मला इकडे आजूबाजूला थोडं बसायचं आहे आपल्या चॉईसनुसार. तर चला, आता फायनली पोहोचलो आहे घरी, फ्रेश वगैरे झालो, आणि थोडं सकाळपेक्षा चेंज वाटत असेल थोडाफार. शेविंग केली आहे, बसलो आहे आराम. मला वाटलं उद्याच, कारण उद्याच डॉक्टरांनी बोलवलं, तर उद्याचीच तारीख दिली होती, पण अजून 2 दिवस पुढे ढकललं. तर आता जेवायला बसलो आहे, आणि जेवणामध्ये आज आहे बैंगन मसाला, काकडी सॅलेड, आणि काही कोथिंबीर वडी. तर चला जेवण घेतो, आणि या ब्लॉगला इथेच एंड करूया. तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल, नाही, मला एक लक्षात आलं, ओवीने काढले मेहंदी. तिला मेहंदी नक्कीच दाखवायची असेल, आणि मला सुद्धा दाखवायची होती. हे बघा किती छान काढले, बघू दाखव. दोन्ही हातांवर वेगवेगळी मेहंदी काढली. कोणी काढली? मम्मीने. खूप छान. लक्ष्मीची आणि ही वेगवेगळी. ही लक्ष्मीची आहे का? हिला लक्ष्मीची डिझाईन बोलतात का? ओके. आणि ही कोणती आहे? ही वेगवेगळी डिझाईनची. अच्छा, ओके, फाईन. तर चला जेवून घेऊया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता या ब्लॉगला इथे सेंड करूया, आणि ओके, टाटा अँड बाय बाय. चलो.